गायडन्स अँड काउन्सिलिंग. ओके, सो गायडन्स अँड काउन्सिलिंग मध्ये आपण थोडं इन डिटेल आपलं एक्सप्लेन करणार तुम्हाला इन डिटेल्स मध्ये. लाईक गायडन्स हे सगळ्यांना माहिती आहे गायडन्स म्हणजे काय, पण काउन्सिलिंग मध्ये ना टाइप्स ऑफ काउन्सिलिंग असतात. ओके, व्हेरियस फॅक्टर्स अफेक्ट करतात गायडन्स अँड काउन्सिलिंग मध्ये. ओके, तर आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. आता गायडन्स अँड काउन्सिलिंग मध्ये बघा डेफिनेशन काय बोलतात गायडन्सची. गायडन्स इज अ असिस्टन्स मेड अवेलेबल बाय क्वालिफाईड अँड द ट्रेन पर्सन टू अन इंडिव्हिज्युअल ऑफ एनी एज टू हेल्प हिम. जो गायडन्स पर्सन आहे तो ट्रेनेबल असणारे, एज्युकेबल असणारे इन हायर एज्युकेशन मध्ये त्याच्या. ओके, सपोज आता मी आहे तर एखाद्याला JNM किंवा BSc ला ऍडमिशन घ्यायची आहे, तर त्या ठिकाणी मी त्याला गायडन्स करू शकतो का? हा, मी करू शकतो का त्याला गायडन्स? आणि त्याला काउन्सिलिंग करू शकतो का? करू शकतो ना. ओके, कारण की मी क्वालिफाईड आहे ना त्या गोष्टी मला माहिती की काउन्सिलिंग मध्ये काय आणि गायडन्स म्हणजे काय. ओके, ह्या दोन गोष्टी मला माहिती आहे. सो डेफिनेशन आपले काय आहे, तो अवेलेबल पाहिजेत. ओके, इन हायर क्वालिफिकेशन्स मध्ये आणि गुड इन ट्रेनिंग मध्ये पाहिजेत. ओके, लाईक तो ट्रेन पर्सन पाहिजे ज्याने की तो लोकांना गायडन्स करू शकतो. ओके, टू मॅनेज हिज ओन लाईफ ऍक्टिव्हिटी. ओके, तो मॅनेज करू शकतो त्याच्या ओन लाईफ ऍक्टिव्हिटी इन गायडन्स मध्ये. ओके, आता तुम्हाला एखादं गायडन्स पाहिजे, सो तुम्ही तुमचं डिसिजन घेऊ शकता, तुमच्या ऍक्टिव्हिटीज तुम्ही प्लॅन करू शकता. ओके, मी फक्त तुम्हाला गाईड करणार. डेव्हलप हिज ओन पॉइंट ऑफ व्ह्यू. ओके, आता सपोज तुम्हाला प्रॉब्लेम आहेत. ओके, तुम्हाला स्किट करायचं आहे, सो तुम्ही मला गाईड म्हणजे मी तुम्हाला गाईड करतोय त्या ठिकाणी, पण स्किट प्रिपरेशन तुम्हीच करताय ना तुमचं. ओके, ऍक्ट कोण करतोय? तुम्हीच करताय. ओके, त्याला आपण काय बोलतो? गायडन्स. ओके, जस्ट मी तुम्हाला गाईड करतो की हा तुम्ही या वेळेला स्किट करू शकता किंवा या वेळेला तुम्ही फॉर्म्युलेट करू शकता, पण रिअल वाले कोणाला करायचं? तुम्हालाच करायचंय. मेक हिज ओन डिसिजन. तुमचा डिसिजन असणार त्यामुळे तुम्हाला करायचं का नाही. जरी मी तुम्हाला बोललो की आपण याबद्दल स्किट करायचं इन स्कूलमध्ये किंवा कॉलेजमध्ये, आता ते बेनिफिशियर कोणासाठी आहे? स्कूलवाल्यांसाठी. पण तुम्ही काय बोलता आपण एक कॉलेजमध्ये करू. ओके, हे पॉसिबल आहे का? नाही. त्या ठिकाणी मी तुम्हाला गाईड करणार आहे, पण डिसिजन कोणाचा असणार आहे? तुमचा. ओके, त्यांचा ओन डिसिजन असतो इन गायडन्स मध्ये. कॅरी ऑन हिज ओन बर्डन. म्हणजे कॅरी ऑन हिज बर्डन म्हणजे कसं? आता सपोज तुमचा मेन प्रॉब्लेम आहे, सो तुम्हालाच तो हँडल करावा लागणार आहे ना. मी तुम्हाला जस्ट गायडन्स करणार आहे की तुम्हाला ही गोष्ट नाही, तुम्हाला हे करायचंय. ओके, तुम्हाला हे नाही, तुम्हाला हे ऍक्सेप्ट करायचंय. आता सपोज एखादा पर्सन आहे, आता त्याची 12th झालेली आहे. ओके, त्याला JNM पण घ्यायचं आहे आणि त्याला BSc ला पण ऍडमिशन घ्यायची. सो मग मी त्याला प्रेफर का करणार? BSc. रिझन का? कारण की डिग्री कोर्स घेतोय. ओके, तू JNM करून तुला परत पोस्ट बेसिक BSc करायला 2 years लागतील. ओके, सो तू 4th year मध्ये डिग्री पण घेशील आणि तू नेक्स्ट MSc ला पण अप्लाय करू शकतो इन विदिन 1 years मध्ये. ओके, ज्या ठिकाणी म्हणजे 2 years वेस्ट होणार त्यामध्ये मी 2 years मध्ये माझी MSc सुद्धा करू शकतो. ओके, सो कॅरी ऑन हिज ओन बर्डन आपण असं त्यांना. सो आता प्रिन्सिपल्स ऑफ गायडन्स काय माहिती का? अकॉर्डिंग टू क्रो अँड क्रो. ओके, क्रो अँड क्रो आहे ना, अकॉर्डिंग त्यांच्या ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल. ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल म्हणजे कसं? आता तुम्हाला प्रत्येक डिसिजन मध्ये तुम्हाला स्वतः पार्टिसिपेट करावं लागेल तुमच्या. लाईक तुमची फॅमिली, तुमचे स्कूल परफॉर्मन्स, तुमचं क्वालिफिकेशन परफॉर्मन्स, यामध्ये तुम्ही ऑल डिसिजन घेऊ शकता ॲज पर आपल्या एज टाइम पिरियड नंतर. ओके, प्रिन्सिपल ऑफ इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस. आता सपोज तुला डिफरंट प्रॉब्लेम आहे आणि तुला डिफरंट प्रॉब्लेम आहे, पण दोघांचं सोल्युशन एकच आहे. तुला स्टडी बद्दल प्रॉब्लेम आहे, तुला मार्क्स कमी येतात, तुझा स्टडी होत नाही, पण दोघांचे प्रॉब्लेम काय? एक आहे. ओके, सो मी या दोघांना पण गायडन्स सेम करू शकतो. ओके, रिझन का? तुम्हाला मी एकच सांगणार, तुम्ही स्टडी करा. तुला तुझे पण मार्क्स इन्क्रीज होणार, तुझा पण स्टडीवरती फोकस असणार. गायडन्स इज रिलेटेड टू एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ लाईफ. ओके, एव्हरी ऍस्पेक्ट ऑफ लाईफ म्हणजे कसं? आता मला बाईक घ्यायची आहे, सो मी बाईक कुठे कोणाकडे विचारणार? सो आता
गायडन्स इज रिलेटेड टू एव्हरी ॲस्पेक्ट ऑफ लाईफ. सपोज माझ्या फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम आहे आणि फॅमिलीमध्ये प्रॉब्लेम आहे मनीचा. ओके, अर्निंग प्रॉब्लेम आहे, पण मला माझ्या हॉबीज पण कम्प्लीट करायच्या आहेत. ओके, सपोज जी माझी सॅलरी आहे ती अफोर्डेबल नाही करू शकत की बाईक घेण्यासाठी. ओके, बट माझ्या फॅमिलीमध्ये पण प्रॉब्लेम असतात. ओके ओके सो मग त्या ठिकाणी काय करणार मी, मला बाईक पण घ्यायची आहे, मला फॅमिलीतले प्रॉब्लेम पण सॉल्व्ह करायचे. सो या ठिकाणी मी काय करणार, जो पर्सन मॅरिड पर्सन आहे मी त्याच्याकडे जाऊन गायडन्स घेणार. ओके, की तू कसं हँडल करणार आहे एव्हरी इव्हेंट ऑफ इन युअर लाईफ. ओके, तसं आपण त्यांना प्रिन्सिपल बोलतो. कोऑपरेटिंग अमॉंग द पर्सन्स. ओके, सपोज कोऑपरेटिंग कसं करणे, आता सपोज मी कोणाला तरी गाईड करतो पण मी तुम्हाला कोऑपरेट करतो ना, तुमची एव्हरी सिच्युएशन मी हँडल करू शकतो किंवा तुमची एव्हरी प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकतो. ओके, म्हणजे काय, मी कोऑपरेट करतो तुमच्यासोबत. असं थोडी नाही की तुम्ही मला गायडन्ससाठी आलेत की मला गायडन्स पाहिजे, मी तुम्हाला बोलतो नाही, असं झालेलं आहे का, नाही. ओके, कोऑपरेट फॉर एव्हरी पर्सनसाठी इम्पॉर्टंट आहे. गायडन्स इज अ कंटिन्युअस अँड द लाईफ लाईन प्रोसेस. आतापर्यंत तुम्हाला तुमचे कोण पॅरेंट्स गाईड करत आले ना, हे राईट आहे, हे रॉंग आहे. ओके, हे केलं पाहिजे किंवा ते नाही केलं पाहिजे. तसं त्यानंतर तुम्हाला तुमचे टीचर्स सांगतात की हे राईट आहे, स्टडी राईट आहे आणि बाकी टाइमपास हा रॉंग आहे. पण आपण काय चूज करतो, दोन्हीपैकी एक. कोणी कोणी दोन्ही पण चूज करतात, पण डिपेंड ऑन देअर सिच्युएशन. गायडन्स फॉर ऑल, सगळ्यांसाठी गायडन्स ही इम्पॉर्टंट आहे. प्रिन्सिपल ऑफ एलॅबोरेशन म्हणजे काय, एलॅबोरेट करणे, इन्क्रीज करणे. ओके, रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ टीचर्स अँड पॅरेंट्स. ओके, गायडन्सची रिस्पॉन्सिबिलिटी कोणाकडे असते, एक टीचर्स आणि एक पॅरेंट्स. ओके, फ्लेक्झिबिलिटी म्हणजे काय की कोणत्या वेळेला तुम्ही फॉर्म करतात गायडन्स. ओके, सपोज गायडन्सला फ्लेक्झिबिलिटी म्हणजे कशी की ते कोणत्याही डायरेक्शनने जाऊ शकतात. ओके, गायडन्सचं आपण असं बोलतो. प्रिन्सिपल ऑफ इव्हॉल्युशन म्हणजे काय, सपोज बिफोर गायडन्स मला एक प्रॉब्लेम होता आणि आफ्टर द गायडन्स इव्हॉल्युट करू शकतो आपण, आहे ना, बिफोर आणि आफ्टर. की ज्यावेळेला गायडन्स मला कोणा केलं नाही आणि त्यानंतर जर का मला गायडन्स केल्यानंतर जी सिच्युएशन आहे ती डिफरंट आहे, आपण इव्हॉल्युट करू शकतो त्यांना. गायडन्स बाय अ ट्रेन पर्सन. ओके, जो पर्सन ट्रेन आहे, एज्युकेबल आहे, ट्रेनेबल आहे, त्या पर्सनकडून आपण गायडन्स घेऊ शकतो. प्रिन्सिपल ऑफ पिरियॉडिकल अप्रेझल. ओके, पिरियॉडिक म्हणजे कसं, डिपेंड करते तुमच्या लाईफ सिच्युएशननुसारच. सपोज तुम्हाला आता अर्निंगची प्रॉब्लेम आहे, सो अर्निंगची प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली, तुम्हाला फॅमिलीची प्रॉब्लेम येणार. फॅमिलीची प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली त्यानंतर तुम्हाला मॅरिडची प्रॉब्लेम येणार. मॅरिडची प्रॉब्लेम सॉल्व्ह झाली नंतर तुम्हाला तुमचे चाइल्डचे प्रॉब्लेम येणार. चाइल्डचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर तुम्हाला तुमचे पॅरेंटचे प्रॉब्लेम येणार. म्हणजे काय, पिरियॉडिक आहे की ही कधी न थांबणारी गोष्ट आहे. प्रॉब्लेम्स असतात, आपण त्यावरती गायडन्स घेतो, सिम्पल आहे, है ना. आता टाइप्स ऑफ गायडन्स कोणते कोणते आहे, पर्सनल गायडन्स. ओके, सोशल गायडन्स, एज्युकेशनल गायडन्स, ओकेशनल गायडन्स, हेल्थ गायडन्स, ओकेशनल गायडन्स. ओके, पर्सनल गायडन्स म्हणजे कसं, सपोज कोणाला पर्सनल प्रॉब्लेम आहे, सो ते डायरेक्टली कोणत्या पर्सनला सांगणार, जे पर्सन त्याच्यापेक्षा हायर एज्युकेटेड आहे. आता तुम्हाला पर्सनल प्रॉब्लेम तुम्ही कोणाला सांगतात, तुमच्या पॅरेंट्सला सांगतात ना की मला हा पर्सनल प्रॉब्लेम आहे, माझ्याकडून होत नाही, मी काय करायला पाहिजे. किंवा तुम्ही आजकाल कसं आहे माहिती आहे का, फ्रेंड्सला विचारतात. फ्रेंड्स, बल्कि तुझे फ्रेंड्स पण त्यांचा या ठिकाणी असतो, काय असतो, नाही नाही, स्कॅप स्कॅपुला आपल्या इथे असतो. सो त्या पर्सनला पण माहिती आहे स्कॅपुला ह्याच ठिकाणी आहेत. ओके, सपोज मी जर का एखाद्याला सांगतोय की चुकीचं आहे तर ते पर्सन पण चुकीचंच करणार. ओके, दिला. ओके, सपोज हे रॉंग करते तर तू पण रॉंग करशील का, नाही. किंवा तू राईट करते ती रॉंग करते, म्हणजे काय, तू काय करशील तिला, तुझ्या पाठीमागं. सपोज ती रॉंग करते एखादी थिंग्स, मग तू काय करणार तिला. ओके, कोणतं गायडन्स देणार, एज्युकेशनल देणार, ओकेशनल देणार, ओकेशनल देणार. ओके ओके, पर्सनल
पर्सनल गायडन्स, सोशल गायडन्स, एज्युकेशनल गायडन्स, वोकेशनल गायडन्स, हेल्थ गायडन्स हे आपण प्रोव्हाइड करतो इन गायडन्स मध्ये. टाइप्स ऑफ गायडन्सचे आहे. ओके, कोणते कोणते आहेत? अजून अजून हेल्थ, करिअर गायडन्स पण त्यामध्ये आपण इन्क्लूड करू. त्यात दिलेलं नाहीये पण आपण देऊ शकतो. ओके, ओकेशनल म्हणजे काय? ओकेशनल म्हणजे एक ट्रेनिंग पिरियड असतो गायडन्सचा. ओकेशनल आपण त्याला बोलतो. ट्रेनिंग पिरियड म्हणजे कसं माहिती का? एक पर्सन आहे, सो त्याला खूप सारे प्रॉब्लेम्स होत आहे, मग आपण तो एक सेशन ठेवणार त्याचा गायडन्स करण्याचा. ओके, आपण तो प्रोग्राम ठेवणार त्याला गायडन्स करण्याचा. ओके, समजलं तुम्हाला? आता आपण बघणार आहे काउन्सिलिंग. आतापर्यंत आपण काय बघितलं? गायडन्स. आता आपण बघणार आहे काउन्सिलिंग. ओके, काउन्सिलिंग काय आहे? इट इज अ स्पेशलाइज्ड सर्व्हिस ऑफ गायडन्स अँड इट इज अन इम्बॅलिंग प्रोसेस ऑफ डिझाईन to help through learning to take responsibility and to make decision for himself or herself. ओके, सो काउन्सिलिंग काय? हा पर्सन पण ट्रेनेबल असणार आहेत. ओके, एज्युकेबल असणार आहेत, हायर इन एज्युकेशन, स्पेशलिस्ट इन दॅट एज्युकेशन. ओके, त्या एज्युकेशन मध्ये तो स्पेशलिस्ट असणार आहेत. तो रिस्पॉन्सिबल असणार फॉर द लर्निंग. त्यांच्या कोणाला काउन्सिलिंग. ओके, काउन्सिलर आणि काउन्सिलिंग म्हणजे काय? काउन्सिलर म्हणजे मी जो की काउन्सिलिंग करणार. ओके, काउन्सिलिंग म्हणजे काय? जी पर्सन आहे जी की काउन्सिलिंग घेण्यासाठी त्या पर्सन कडे आला. ओके, समजलं? काउन्सिलर आणि काउन्सिलिंग समजलं? सो इट इज अ हेल्पिंग द रिलेशनशिप विथ इन्क्लुडिंग सम सिकिंग हेल्प, समवन विलिंग टू गिव्ह हेल्प. ओके, आता सपोज कोणाला गरज असेल तरच आपण त्यांना हेल्प करू शकतो. कॅपेबल ऑर द ट्रेन टू हेल्प in the setting that permits help to give and the receive. Counseling denoted for the giving of advice. म्हणजे काय? ते ऍडवाइस देणार तुम्हाला. ओके, गुड काय आणि बॅड काय. ओके, ओके, समजलं? काउन्सिलर काय करणार? काउन्सिलिंग काय करणार? हेल्प करणार फॉर द ऍडवाइस. आता कॅरेक्टरिस्टिक्स आहे. So counseling is a aim from the bringing about the desired changes in the individual of the self relation. So providing assistance to solve the problem. Okay, आता काय करणार? मी तुमची प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार फॉर तुम्हाला एक ऍडवाइस देणार की सपोज एखाद्या व्यक्तीला खूप रडायला येतंय. ओके, सो मी तिला, ती माझ्याकडे आली की मला रडायला येतं, मी करू काय त्या सिच्युएशनला? ओके, मग मी तिला काय करणार? काउन्सिलिंग करणार. किंवा एखाद्या पेशंटला खूप हसायला येतंय, न हसण्यासाठी गोष्ट असली तरी पण त्यांना हसायला येत आहे, मग ते काय? लाफिंग डिसऑर्डर. म्हणजे कुठे पण लाफिंग डिसऑर्डर, हसण्याचा डिसऑर्डर असतो लोकांना. ओके, रिअलिटी मध्ये तो डिसऑर्डर आहे, लाफिंग डिसऑर्डर आपण त्याला समजतो. सो तो डिसऑर्डर आपण कसं कमी करायचा? मग त्यांना थेरपीज देणार. ओके, बिहेवियर थेरपी, ग्रुप थेरपी, किंवा त्यांना अशा लोकांमध्ये बसवणार जे की एक शब्द सुद्धा बोलत नाही, त्यांना 4 hours आपण त्यांच्यासोबत बसवणार. आणि आता त्यांना बोलणार की आता तुम्ही लाफ करा. फर्स्ट डे, सेकंड डे लाफ करतील, पण ते जे ग्रुप थेरपी म्हणून त्यांना बसवणार ना मी, ते पर्सन असे आहे की फक्त त्यांच्या एकमेकांच्या फेसकडे बघणार, नॉट आय कॉन्टॅक्ट पण नाही, काहीच नाही, फक्त असे बसून असणार. आणि जो हसणारा पर्सन तर असू शकत नाही ना, तो पण सिरियस व्हायला स्टार्ट करणार. ओके, म्हणजे काय? लाफिंग डिसऑर्डरला आपण कमी करतो. ओके, समजलं? सो इट इज अ म्युच्युअल रिस्पेक्ट बिटवीन द टू इंडिव्हिज्युअल्स. म्हणजे काय? एक रिस्पेक्ट असतो दोघांमध्ये, काउन्सिलर आणि काउन्सिलिंगच्या. ओके, सो काउन्सिलर काय करतो? त्यांच्या ज्या पर्सनल शेअरिंग असतात ते कोणालाही शेअर करत नाही. सपोज एक पेशंट आहे, त्या पेशंटला एक डिसऑर्डर असा आहे की जो की बाकीच्यांना सांगितल्यानंतर बाकीचे त्यांना असतील. मॅनिया आहे त्याला. मॅनिया म्हणजे की एक्सेसिव्ह हॅपीनेस होते त्याला. तर आता मी ते शेअर केलं बाकीच्या व्यक्तींना, तर ते माझ्या इथिक्स मध्ये नाही आहेत. काउन्सिलरचे पण इथिक्स असतात, ते कोणालाही शेअर करायचे नाही. त्या सपोज तुम्ही मला शेअर करताय, मी जाऊन सनीत बाकीच्यांना म्हणायला सांगतोय स्टुडंटचा असा प्रॉब्लेम आहे. समजलं ना मला काय बोलायचंय? सो काउन्सिलरला ते अलाउड नसतं. मेन म्हणजे त्यांचे रूल्स असतात काउन्सिलरचे की तुम्ही जे शेअर करताय ना ते दोघांमध्येच असणार, दोघांपेक्षा कोणालाही आपण सांगू शकणार नाही. ओके, तसं.
टाइप्स ऑफ काउन्सिलिंग कोणते कोणते माहिती आहे का? डायरेक्टिव्ह काउन्सिलिंग अप्रोच, नॉन डायरेक्टिव्ह काउन्सिलिंग अप्रोच आणि एक थर्ड वन आहे इलेक्ट्रिक काउन्सिलिंग अप्रोच. कोणते कोणते आहेत पूजा? कोणते कोणते आहेत टाइप्स ऑफ काउन्सिलिंग अप्रोच? सो टाइप्स कोणते कोणते? डायरेक्टिव्ह काउन्सिलिंग अप्रोच, नॉन डायरेक्टिव्ह काउन्सिलिंग अप्रोच अँड थर्ड वन इज इलेक्ट्रिक काउन्सिलिंग अप्रोच. डायरेक्टिव्ह म्हणजे काय? इट इज ऑल्सो नोन एज prescriptive counseling or the counselor center approach of the counseling. Okay, so this approach counseling of the advocated by E.G. Williamson or the professor of university in Minnesota. So it is a directive counseling to the counselor play a leading role and the uses a variety of techniques to suggest the appropriate solutions of the counseling problem. Approach is also known as the authoritarian or the psychoanalytic approaches. The counselor is active, helps individual in making decisions and the find solutions to their problems. Okay, डायरेक्टिव्ह म्हणजे काय? आता सपोज विलियमसन नावाचा पर्सन होता, जो की कोण आहे? युनिव्हर्सिटीचा प्रोफेसर होता. कोणत्या? मिनेसोटा एक युनिव्हर्सिटीचा तो प्रोफेसर होता. सो तो का बोलतो की डायरेक्टिव्ह म्हणजे काय? डायरेक्ट कॉन्टॅक्ट असणार फॉर द पर्सन. ओके, काउन्सिलिंग वाल्यांसोबत, आणि आपण मेन रोल प्ले करणार आहे. म्हणजे काय? त्याची मेन काउन्सिलिंग आपणच करणार आहे. ओके, त्याला आपण कोणती काउन्सिलिंग बोलतो? अप्रोचेस, डायरेक्ट काउन्सिलिंग अप्रोचेस. सो डायरेक्ट काउन्सिलिंग अप्रोचेस मध्ये पण खूप सारे काय काय? अ नीड बेस्ड अप्रोच. आता सपोज एक पेशंट आहे, त्याला प्रॉब्लेम आहे. ओके, डायरेक्टिव्ह काउन्सिलिंग अप्रोच तिच्यामध्ये काय? अ नीड बेस्ड अप्रोच. सपोज ज्या पेशंटला नीड आहे, सो त्यामध्ये आपण नीड बेस्ड अप्रोच करू शकतो. प्रॉब्लेम फोकस रादर दॅन द पेशंट फोकस अप्रोच. पेशंट बोलतो की मला हॅल्युसिनेशन होते. ओके, तर त्याचा मेन प्रॉब्लेम काय आहे? हॅल्युसिनेशन्स की सायकेट्रिक? पण त्याला हॅल्युसिनेशन होता म्हणूनच त्याला सायकेट्रिक प्रॉब्लेम झालाय ना. मग आपण काय करणार? फोकस करणार त्याचा जो करंट मेन त्याला प्रॉब्लेम काय होतो, ना की आपण सायकेट्रिकवर जाणार. आपण काय करणार? अगोदर हॅल्युसिनेशन्सला डिक्रीज करणार, मग नंतर आपण सायकेट्रिक प्रॉब्लेम्सला कमी करणार. ओके, यूज फॉर पेशंट इनकॅपेबल ऑफ सॉल्विंग देअर प्रॉब्लेम. काय बोलला तुम्ही? ओके, आता टास्क ऑफ कंप्लीट ऑफ द काउन्सलर. आता टास्क असतात. टास्क म्हणजे कसे माहिती का? तुम्हाला मी बोललो ना 2+2 किती जातात? 4. सगळे सांगणार 4. पण जे सायकेट्रिक पेशंट असतात ना, त्यांना टास्क कम्प्लीट करायचे असतात. कसे माहिती का? कम्युनिकेट टू अदर्स त्यांचा टास्क असतो. त्यांना कम्प्लीट करावं लागतात. ओके, त्यांना सांगायचं असतं. काउन्सलर काय बोलतात? तू हा टास्क कम्प्लीट कर, मी तुला असं कन्सिडर करेल की तुला हॅल्युसिनेशन होत नाही किंवा तुला हा प्रॉब्लेम नाही. मग तो काय करतो? मेन फोकस त्या टास्कवर देतो. तो टास्क तो कम्प्लीट करायला लागतो. ओके, मग तो कम्प्लीट करण्यानंतर जो फॉरगेटफुलनेस होता तो की मला कोणता तरी प्रॉब्लेम्स आहे म्हणून सायकेट्रिक. ओके, म्हणजे काय? ही थेरपी असतात, एक काउन्सिलिंगच्या थेरपी असतात. मेकिंग द बेस्ट पॉसिबल ऑफ यूज काउन्सिलिंग. ओके, द इंटेलेक्च्युअल्स ॲबिलिटी अँड द रिसोर्सेस. ओके, ॲबिलिटी ऑफ चेक करणार आपण पर्सनची किती ॲबिलिटी आहे. ओके, त्याला विचारला मी CM ऑफ महाराष्ट्र कोण आहे. ओके, तो डिफरंट नाव सांगणार आहे, त्या नावाचे संबंधच नाही. म्हणजे काय? त्याला अवेअरनेस नाही अबाउट द करंट सिच्युएशन नुसार. ओके, सो आपण त्याला त्या टाईपमध्ये ट्रीटमेंट द्यायची. नॉन डायरेक्टिव्ह म्हणजे काय? इट इज अ काउन्सिलिंग अप्रोच फॉर द permissive counseling approach where the counseling role is a passive and the counseling role is active. ओके, यामध्ये काय होणार आहे की माझा रोल आता ह्या ठिकाणी आपण बघू की मी काउन्सलर आहे, तुम्ही काउन्सली आहे. ओके, म्हणजे तुम्ही पेशंट आहे माझे. तुमचा रोल या ठिकाणी जास्त असणार, तुम्ही जास्त शेअर करणार, मी फक्त ऐकणार आहे तुम्हाला काय मेन प्रॉब्लेम. त्याला आपण काय बोलतो? नॉन डायरेक्टिव्ह. डायरेक्टिव्ह म्हणजे काय? ज्या ठिकाणी माझा रोल जास्त असणार आहे, मी ऍक्टिव्ह मोडमध्ये असणार आहे, तुम्ही पॅसिव्ह मोडमध्ये असणार आहे. म्हणजे काय? मी तुम्हाला टास्क कम्प्लीट करण्यासाठी देणार आहे. सो या ठिकाणी काय करणार? तुम्ही तुमचा प्रॉब्लेम मला सांगणार आहेत इन डिटेल्समध्ये. ओके, मी फक्त ऐकणार आहे. त्याला आपण कोणता बोलतो? नॉन डायरेक्टिव्ह. समजलं?
त्यानंतर मी तुमची सॉल्व्ह करणार आहे तुमचे प्रॉब्लेम्स. ओके. सो इलेक्ट्रिक काउन्सिलिंग अप्रोच म्हणजे काय? दिस अप्रोच इज बेस्ड ऑन द फॅक्ट दॅट ऑल द इंडिव्हिज्युअल्स आर द डिफरंट फ्रॉम द वन अनदर. So it is a technique are elective in nature because they have been derived from all the sources of counseling. So it is a basic assumptions for related to elective counseling approach. So the objectively found the coordinations between the counselor and the counseling of the patient during the counseling experience. So the patient is active and the counselor remains the passive in the beginning. Okay, यामध्ये पण तेच आहे. वास्तव म्हणजे असं आहे की नंतर एक्सप्लेन करतोय, असं नाही की. ओके. सो इट इज अ डिपेंड ऑन देअर फॅक्ट. ओके. आता का फॅक्ट आहे, रिझन काय, मेन प्रॉब्लेम काय, तो आपण एकमेकांना सांगू शकतो. ओके. सो इट इज अ इलेक्टिंग इन नेचर बिकॉज दे हॅव बीन डिराइव्ह फ्रॉम द ऑल सोर्सेस ऑफ काउन्सिलिंग. सोर्सेस ऑफ काउन्सिलिंग. ओके. सोर्स काय आहे माझ्या काउन्सिलिंगचा? ओके. लाईक मी कोणत्या वेळेने काउन्सिलिंग करतोय. काउन्सिलिंगचे पण टाईप कसे म्हणजे का? डायरेक्टिव्ह, नॉन डायरेक्टिव्ह. म्हणजे काय, मी ऍक्टिव्ह मोडमध्ये आहे, पॅसिव्ह मोडमध्ये आहे का? इलेक्टिव्ह म्हणजे काय असणार की त्या ठिकाणी तो लिस्नर असणार आहे, फक्त ऍट द डिपेंड ऑन देअर सिच्युएशन असणार आहे. प्रॉब्लेम काय? ओके. काउन्सिलिंगचा. सो ते त्या ठिकाणी मी ते ऍक्सेप्टेबल असणार आहे. सोर्सेस तुम्हाला सगळ्यांना कळाले. माझ्याकडे कोणते कोणते सोर्सेस, लाईक मी टास्क पण कम्प्लीट करून घेऊ शकतो फॉर द ऍक्टिव्ह मोडमध्ये, पॅसिव्ह मोडमध्ये लिस्निंग सुद्धा करू शकतो फ्रॉम कोणाकडून? काउन्सिलिंग कडून. ओके. सो इट इज अ कोऑर्डिनेशन बिटवीन द काउन्सलर अँड द काउन्सिलिंग. कोऑर्डिनेशन त्यांच्यामध्ये पाहिजेत. ओके. फॉर द काउन्सिलिंगसाठी. ओके. सो प्रिन्सिपल ऑफ लो एक्सपेंडिचर इज अडॉप्टेड फॉर द काउन्सिलर मेक यूज ऑफ ऑल द टूल्स अँड द मेथड्स इज यूज आर्मर. ओके. म्हणजे मेथड्स अँड टूल्स असतात बघा, स्केल असतात त्यांच्या. आता स्केल म्हणजे कसं की डेली लिव्हिंग ऍक्टिव्हिटी तुम्ही किती कम्प्लीट करताय. मॉर्निंग ब्रश, ओके, बाथ, त्यानंतर एक मिनिट. ओके. आता यामध्ये पण आहेत की टूल्स ऑफ मेथड्स ऑफ काउन्सिलरच्या. टूल्स असतात लाईक रेग्युलर मॉनिटरिंग करण्यासाठी, लाईक रेग्युलर बाथ आहे का पेशंटचा, पेशंट हेअर कॉम्बिंग आहे का, पेशंटचा फेस कसा आहे, अँशियस आहे का, हॅपी आहे. ओके. ह्या चेक करण्यासाठी आपण टूल्स आणि मेथड्स यूज करतो इन द काउन्सिलिंगमध्ये. सो काउन्सिलर इज एन्जॉयज द फ्रीडम टू रिस्टोर टू डायरेक्टिव्ह अँड द नॉन डायरेक्टिव्ह काउन्सिलिंग मेथड्स. काउन्सिलर हा एन्जॉय फ्रीडम असतो त्यांच्यामध्ये, फ्री ऑफ फ्रीडम असतं की तुम्ही, आता मी कसं तुम्हाला या ठिकाणी करतो फ्री ऑफ फ्रीडम, तुम्हाला जे करायचं ते करा, फक्त एक लिमिट पर्यंत. ओके. तसंच काउन्सिलरचं असतं की तुम्ही जे शेअर करायचं तुम्ही तुमच्या वेळेनुसार. सपोज ज्या वेळेला पेशंट शेअर करतो ना, कधी हसणार कधी रडणार. सो काउन्सिलरला तेवढी ॲबिलिटी पाहिजे की पर्सनला काय होतं, काय डिसीज कंडिशन काय. ओके. एवढी काउन्सिलरची ॲबिलिटी इम्पॉर्टंट आहे. आता अदर्स टाईप ऑफ काउन्सिलिंग कोणती कोणती म्हणजे का? स्टुडंट काउन्सिलिंग, एज्युकेशनल काउन्सिलिंग, वोकेशनल काउन्सिलिंग, करिअर काउन्सिलिंग, प्लेसमेंट काउन्सिलिंग. तिनं बरोबर सांगितलं होतं माहिती आहे, पण ती तिच्या अँसरवर कॉन्फिडंट नव्हती. ओके. स्टुडंट काउन्सिलिंग म्हणजे कसं, तुमचं आता सपोज तुला काउन्सिलिंगची गरज आहे ना, सो मग तुला विचारणार की तुला मेन प्रॉब्लेम काय, तू असं का करते, एक्सेसिव्ह हॅपीनेस का राहते तुझ्यामध्ये. एक्सेसिव्ह हॅपीनेस म्हणजे मॅनिया, तुला सिम्पटम दिसतात मॅनियाचे, तर मी तुला विचारणार तुला एक्सेसिव्ह हॅपीनेस का होतात. ओके. किंवा तू सिरियस सिच्युएशनला का असं रिॲक्ट करते, ते सिरियस सिच्युएशन आहेच नाही. सिरियस सिच्युएशनला तू असं रिॲक्ट करते जसं की तुला असं वाटते ती सिरियस सिच्युएशन नाही आहेत. समजलं? म्हणजे हे मॅनियाचं सिम्पटम्स असतात. मी तुला विचारणार आणि ती ज्या वेळेला मला सांगणार रिॲलिटीमध्ये तिला खरं असं होतंय का, मग मी तुला फाइंड आउट करू शकतो तुला सायकेट्रिक प्रॉब्लेम असू शकतो. मग मी तुला काउन्सिलिंग करणार कशी, सिरियस सिच्युएशनमध्ये आपण कधी पण सिरियस राहायचं. ओके. त्यानंतर अजून तुला कोणते कोणते प्रॉब्लेम होतात, एक्सेसिव्ह हॅपीनेस ना, सो तू कंट्रोल करायचं तुझी स्माईल. ओके. समजलं? ओके. एज्युकेशनल काउन्सिलिंग काय? एज्युकेशनल काउन्सिलिंग काय, आता एका स्टुडंटचे काही मार्क येत आहे, सो मी त्याला गाईड करणार की तू या टाईपमध्ये
हा सिलेबस आहे. सो 1 मंथ म्हणून तुझा हा सिलेबस कम्प्लीट झाला पाहिजे. ओके, विथ तुझ्या रिव्हिजननुसार. ती एज्युकेशनल काउन्सिलिंग. ओकेशनल म्हणजे काय, एक ट्रेनिंग पिरियड असतो. सो त्या ठिकाणी आपण त्यांना न्यू लर्निंग ऍक्टिव्हिटी आपण त्यांना शिकवणार. करिअर काउन्सिलिंग म्हणजे काय, की सपोज तुम्हाला आता करिअर डिसायडेशन्स करायचं आहे आफ्टर द 12. सो मग जो तुम्ही कोर्स घेणार त्या कोर्सवर तुमचं करिअर आहे ना, आहे ना सगळ्यांचं, की कुणी असं आहे का नर्सिंग करून बिझनेसमॅन बनणार आहे का? आहे, पण खूप आहे का, खूप रेअर केसेसमध्ये आहे. खूप रेअर म्हणजे खूप रेअर केसेसमध्ये आहे. ओके. किंवा असं पण असतं आपण तिचं स्ट्रीम काय आहे, तिला आता सपोज बिझनेस करायचं बोललं आफ्टर द नर्सिंग, त्या ठिकाणी रूट पण डिफरंट आहे, नॉलेज पण डिफरंट आहे. नर्सिंगचं नॉलेज त्या ठिकाणी लागू शकतं का, त्याला कोणत्या नॉलेज लागणार, मार्केटिंगचं. सो आफ्टर द नर्सिंग तुम्ही MBA सुद्धा करू शकतात, MBA कोर्स. ओके, MBA इन हॉस्पिटल अँड मॅनेजमेंटमध्ये तुम्ही करू शकतात. ओके, आहेत खूप सारे कोर्सेस आहेत. प्लेसमेंट काउन्सिलिंग. आता सपोज एखाद्याला प्लेसमेंट घ्यायचं असतो, त्या ठिकाणी आपण प्लेसमेंटबद्दल सुद्धा काउन्सिलिंग करू शकतो. गुड फॉर काय, मी सपोज मला माझ्या घरापासून 400 किलोमीटर जर का प्लेस भेटत असेल किंवा त्यापेक्षा मला कमी सॅलरी भेटते, पण माझ्या नियर बाय होमच्या सराउंडिंग प्लेसमध्ये भेटते. सो मला कन्फ्युजन होतं आहे खूप दोघांमध्ये, काय करू. मग मला काउन्सलर हेल्प करणार की तू तुझे होम प्लेस पण बघणार आणि हे पण करणार. ठीक आहे, 4 पैसे कमी कमव पण हॅपी राहा. तू 400 किलोमीटर तू एवढं लांब राहशील आणि तुला तुझे फॅमिलीज भेटणार नाही. सो ते तुझ्यासाठी चांगलं पण नाही. एक वेळेस तुला इमर्जन्सी आली तुझ्या फॅमिलीमध्ये किंवा कधी सांगता येत नाही ना, मग ती त्या ठिकाणी त्याला गायडन्स करणार फॉर द प्लेसमेंट काउन्सिलिंगसाठी. डिफरन्स बिटवीन काय आहे, गायडन्स अँड काउन्सिलिंग हा क्वेश्चन येतो एक्झाममध्ये. GNMच्या कोर्समध्ये हा तुमची MNC ना, महाराष्ट्र नर्सिंग. सो त्यामध्ये हा क्वेश्चन येऊ शकतो फॉर डिफरन्स बिटवीन गायडन्स अँड काउन्सिलिंग. गायडन्स इज अ बॉर्डर अँड द कॉम्प्रेन्सिव्ह. ओके, गायडन्स हे काय बॉर्डर आहे, अँड द कॉम्प्रेन्सिव्हनेस म्हणजे काय, खूप कमी प्रमाणात आपण यूज करतो. काउन्सिलिंग इज अ डीप, खूप डीप मध्ये असतात. ओके, इन डीप नॉलेज लागतं त्या ठिकाणी करण्यासाठी. ओके, गायडन्स इज मोर एक्सटर्नल. ओके, काउन्सिलिंग इज हेल्प फॉर द पीपल अंडरस्टँडिंग देमसेल्स अँड इज अन इनवर्ड द अनालिसिस. काउन्सिलिंग म्हणजे काय, की अंडरस्टँडिंग करण्यासाठी हेल्प होते. आता तुम्हाला माहिती आहे तिचा बिहेवियर कसा आहे, चाइल्डिश बिहेवियर आहे. ओके, हिचा आता मला माहिती आहे ना, तुम्ही तिला कसं ट्रीट करणार, चाइल्डिश सारखं. आता त्या ठिकाणी मॅच्युअर पण पर्सन असू शकतो ना. अबाव 18 इयर्स तुम्ही मॅच्युअर बनतात, इंडिपेंडंट बनतात ना तुम्ही. म्हणजे तुम्हाला माहित असतं की तुम्ही तुमचे डिसिजन तुम्हीच घेतात ना. तुमचे पॅरेंट्स तुम्हाला फक्त जस्ट हेल्प करतात फॉर द डिसिजन घेण्यासाठी. ओके, तसं. आता गायडन्स इज अ मेनली प्रिव्हेंटिव्ह अँड द डेव्हलपमेंट. ओके, प्रिव्हेंटिव्ह काय करणे आपल्याला, स्ट्रेसपासून किंवा अदर डिसीजपासून, आणि डेव्हलपमेंट कशामध्ये करणे आपल्याला, आपल्या डिसिजनमध्ये. ओके, काउन्सिलिंग इज अ रिमेडियल ॲज वेल ॲज प्रिव्हेंटिव्ह अँड द डेव्हलपमेंट. सेम काउन्सिलिंग सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला हेल्प करणार फॉर द डेव्हलपमेंट इन देअर करिअर्स. इंटेलेक्च्युअल ॲटिट्यूड्स आर द रॉ मटेरियल ऑफ गायडन्स इन गायडन्समध्ये. आणि काउन्सिलिंगमध्ये काय, इमोशनल रादर दॅन द प्युअर इंटेलिजन्स ॲटिट्यूड आर द रॉ मटेरियल ऑफ द काउन्सिलिंग. ओके, इंटेलेक्च्युअल ॲटिट्यूड म्हणजे कसं असतो, इंटेलेक्च्युअल ॲटिट्यूड म्हणजेच की इंटेलिजन्स. ओके, यामध्ये कसं असतो, पुअर असतो इन काउन्सिलिंगमध्ये. आता जर का मी इंटेलिजंट नाही, प्रॉपरली डिसिजन घेऊ शकत नाही, मी कोणाकडे जाणार, काउन्सलरकडे. पण माझ्यामध्ये इंटेलिजन्स आहेत, मी हुशार आहे, पण मी कन्फ्यूज आहे, करू काय, 2 पैकी 1. सो मी ते गायडन्स घेणार. समजतं मला काय बोलायचं आहे. जे काउन्सिलिंगवाले पर्सन असतात ना, त्यांचे इंटेलिजन्स IQ खूप कमी असतो. ओके, रिझन का, कारण की त्या एजमध्ये त्यांचा डेव्हलपमेंट झालेला नसतो. ओके, समजलं. मग आता आपण आपल्याला थोडं काउन्सिलिंग करा की माझं खरंच त्या एजनुसार माझं डेव्हलपमेंट झालेलं आहे का नाही. डिसिजन मेकिंग इज अ ऑपरेबल अँड द इंटेलिजन्स लेवल इन द गायडन्स. ओके, बघा तेच सांगितलं तुम्हाला. डिसिजन घेण्याची ज्याच्यामध्ये ॲबिलिटी असते म्हणजे काय, त्याच्यामध्ये इंटेलिजन्स पॉवर इन्क्रीज आहे, म्हणजे प्रॉपरली आहे. काउन्सिलिंग म्हणजे होते का, नाही, कमी असते त्याच्यामध्ये. ओके, आता आपण बघू पर्पजेस ऑफ गायडन्स अँड काउन्सिलिंग, लास्ट आहे, त्यानंतर आपण स्टॉप करणार आहे. प्रोव्हाइडिंग द निडेड इन्फॉर्मेशन्स, जी नीड आहे इन्फॉर्मेशन ती आपण प्रोव्हाइड करतो.
इम्प्रूव्ह द अंडरस्टँडिंग ऑफ सेल्फ, स्वतःला अंडरस्टँडिंग करण्याची यामध्ये ॲबिलिटी असते. ओके. फॉर द ॲडजस्टमेंट, आता तुम्हाला ॲडजस्टमेंट करायची, कोऑपरेट करायचं एकमेकांसोबत, तुम्ही कसे पर्सन चूज करणार जे की तुमच्यासोबत कम्फर्ट आहे. आता तुझं आणि अजून कोण आहे यार, हां, तुझं आणि तिचं त्या दिवशी. सो आता कीर्ती आणि तृप्ती, त्या दोघींचं त्या ठिकाणी भांडण झालं. म्हणजे भांडण म्हणजे तिला राग आला, ती ऍडजस्टमेंट झाली नाही तुझ्यासोबत. का? कारण की तू का बोलली स्मेल येतोय म्हणून ती निघून गेली ना. ओके. आता तुझं आणि दोघांचं घेऊ शकतो ना. आता या दोघांचं कोऑर्डिनेशन्स आहे किंवा तुमच्या 3-4 लोकांमध्ये कोऑर्डिनेशन्स आहे. फॉर कशासाठी? ऍडजस्टमेंट करतात ना तुम्ही एकमेकांना. हेल्पफुल नेचर तुमच्यामध्ये असणार. ओके. सो तुमचं आणि यांचं होऊ शकतं का? नाही ना. आपण कोणते पर्सन बघणार जे की आपल्यासोबत ऍडजस्टेबल असतात. ओके. पण ऍडजस्टमेंट करून घेणं पण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. ओके. इम्प्रुव्हमेंटेशन इन द ऍडजस्टमेंट, त्यानंतर हेल्प इन नेचर, न्यू एन्व्हायरमेंट. ज्यावेळेला आपलं एन्व्हायरमेंट चेंज होतं ना, सो आपण ऍडजस्ट करायला शिकतो आपल्या स्वतःला. सपोज तुम्हाला या ठिकाणून, आता सपोज तुझा एक्झाम्पल घेऊ, राग नाही करू. बिफोर मॅरेज, आफ्टर मॅरेज एन्व्हायरमेंट सगळं चेंज होणार आहे. होतं ना. फ्रेंड, त्यानंतर फॅमिली, न्यू मेंबर्स सगळे चेंज होतात. ओके. सो त्या ठिकाणी न्यू ठिकाणी ऍडजस्टमेंट करायला, जे की अननोन पर्सन असतात, आपण तिथे ऍडजस्टमेंट करायला खूप टाइम लागतो आपल्याला. ओके. किंवा तुम्ही पण सपोज ज्या ठिकाणी तुम्ही 10 इयर्स पासून राहतात, त्यानंतर तुम्ही 10 इयर्स नंतर कुठेतरी नवीन प्लेसला राहायला गेले, तर तुम्हाला त्या ठिकाणी ऍडजस्टमेंट करायला वेळ लागणारच. ओके. तसं बॅलन्स फिजिकल, सायकोलॉजिकल, इमोशनल अँड सोशल अँड द स्पिरिच्युअल ग्रोथ इन युअर ह्युमन बिंग. ओके. गायडन्स अँड काउन्सिलिंगमुळे होते. इम्प्रुव्हमेंटेशन इन डेव्हलपमेंट होणार. ओके. इन डेली लाईफ ॲक्टिव्हिटीमध्ये होणार. ओके. यूज इन द कॅपॅबिलिटीज, टॅलेंट, पर्सनल अँड द प्रोफेशनल डेव्हलपमेंटमुळे सुद्धा आपली होते. कोणामुळे होते डेव्हलपमेंट? कोणामुळे होते आपल्यामध्ये? गायडन्स अँड काउन्सिलिंगमध्ये. सो मग आता त्याची काउन्सिलिंग घेतली पाहिजे की नाही घेतली पाहिजे? घेतली. म्हणजे त्याच्यामध्ये काय होणार? इम्प्रुव्हमेंटेशन होणार. ओके. सो या ठिकाणी आपला टॉपिक संपलेला आहे. स्कोप एक बाकी आहे, जस्ट एका मिनिटात एक्सप्लेन करतो. स्कोप कोणता आहे? नीड, तुमचे प्रॉब्लेम, पर्सनल प्रॉब्लेम असेल, सोशल प्रॉब्लेम असेल, ते त्या ठिकाणी तुम्ही नीडवर करू शकता. ओके. त्यामध्ये मराठील प्रॉब्लेम असेल, इमोशनल प्रॉब्लेम असेल, सोशल प्रॉब्लेम असेल, ओके, ती आपण गायडन्स अँड काउन्सिलिंगनुसार सॉल्व्ह करू शकतो. ओकेशनल प्रॉब्लेम असेल किंवा ऑक्युपेशनल प्रॉब्लेम असेल, सो आपण गायडन्स अँड काउन्सिलिंगनुसार सॉल्व्ह करू शकतो. करिअर ॲडव्हान्समेंट असेल, सो आपण गायडन्स अँड काउन्सिलिंगमध्ये एक स्कोप आहे. इंडिव्हिज्युअल डेव्हलपमेंट असेल, स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण गायडन्स अँड काउन्सिलिंग घेतो. सिच्युएशनल प्रॉब्लेम जर का असेल, सो आपल्याला त्या ठिकाणी हेल्पफुल असते गायडन्स अँड काउन्सिलिंग. ओके. सो या ठिकाणी तुमचा गायडन्स अँड काउन्सिलिंग हा टॉपिक संपलेला आहे. थँक्यू सो मच फॉर एव्हरीवन.